सोप्या भाषेमध्ये डेटा सेंटर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. जसं काही यूट्यूबला जेव्हा आपण विचारतो की सलमान खानची मूव्हीज दाखव, आपल्याला वेगवेगळ्या मूव्हीज येतात. या येतात कुठून? या सगळ्या स्टोअर्स असतात डेटा सेंटरमध्ये. किंवा चॅट जीपीटीला तुम्ही काहीही प्रश्न विचारतात आणि चॅट जीपीटी त्याचं उत्तर देते. तर डेटा येतो कुठून? डेटा स्टोअर होतो डेटा सेंटरमध्ये. तर इन शॉर्ट डेटा सेंटर म्हणजे काय? ज्या प्रकारे ब्लिंकिटमध्ये तुम्ही साबण मागवली, तर ब्लिंकिटचं जवळचं वेअर हाऊसेसमध्ये एक माणूस जातो आणि साबण आणून देतो तुम्हाला. तर त्याच प्रकारे जेव्हा डिजिटलमध्ये जाल आणि आपण एखादा व्हिडिओ मागतो किंवा एखादी इन्फॉर्मेशन मागतो, तर ती डेटा सेंटरमध्ये जाते आणि ती आपल्यासमोर येते. याला म्हणतात डेटा सेंटर. आजच्या काळामध्ये डेटा सेंटरची एक रेस सुरू झाली आहे. रिलायन्स आपलं डेटा सेंटर काढतंय. TCS, अडानी, लोडा सगळेच 2-2 लाख करोड रुपये त्यात इन्व्हेस्ट करताय. का? कारण प्रॉफिट. पण सगळ्यांचा डेटा सेंटरचा बिझनेस हा थोडासा वेगळा आहे. रिलायन्सचा बिझनेस हा तर पेट्रोल पंप आहे, जिओ आहे, रिलायन्स रिटेल आहे. तर मग रिलायन्स डेटा सेंटरमध्ये का उतरतंय? कारण डेटा सेंटर उघडायला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागती. ती छोट्या IT कंपन्या करू शकत नाही, त्यांच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. म्हणून रिलायन्स काय करताय की रिलायन्स डेटा सेंटरचा नवीन बिझनेस त्यांना भेटला आणि त्यांनी तो काढला. आता होणार कसं की रिलायन्सची डेटा सेंटर आहे, छोट्या कंपन्या काय करणार? रिलायन्सकडनं डेटा घेणार, ठीक आहे, आणि रिलायन्स त्यांना तो भाड्याने देणार. म्हणजे इन शॉर्ट रिलायन्सनी आता एक अशी दुकान काढली डेटा सेंटरच्या रूपेने की जी त्यांना भाडं वसूल करून देणार. तर हा झाला दोन. लोडा डेव्हलपर का येतात या बिझनेसमध्ये? ऍक्च्युली लोडाचा बिझनेस आहे रिअल इस्टेट. पण पुण्यात पाहिलं तर गल्लोगल्ली अपार्टमेंट उभे होत आहेत, त्यामध्ये बराचसा काळ पैसा हा ब्लॉक होतो. पण आता डेटा सेंटर, त्यांच्याकडे मोठी लँड पडलेली पुण्यामध्ये, डेटा सेंटर जगा काढले तर पुणे हे IT हब आहे आणि त्यांना ITचे कंपन्या गिराईक कुरपी मिळू शकतात. म्हणजे त्यांना पण भाडं पाहिजे. त्यानंतर पॉईंट नंबर तिसरी कंपनी कोणती? तर TCS का काढते? TCS ही स्वतःच IT कंपनी आहे. आता बाकीच्या IT कंपन्या या रिलायन्सला किंवा लोडाला भाडं देतील, पण TCS काय करणार? TCS भाडं देणार नाही. TCS कडे स्वतःचे डेटा सेंटर राहणार. स्वतःचे डेटा सेंटर TCS कडे असले त्यामुळे TCSला दुसऱ्याला भाडं द्यायची कमी नाहीये. त्यामुळे ते कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज त्यांना मिळेल, त्यांची मोनोपोली होईल, ते स्वस्त भावामध्ये करू शकतील आणि त्यांची मार्जिन पण वाढेल. यामुळे TCS ही डेटा सेंटरमध्ये उतरत आहे. अशा प्रकारे सगळेच मोठे मोठे लोक डेटा सेंटरच्या रेसमध्ये उतरत आहे. तर आपल्याला या रेसमध्ये उतरायचं आहे का? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि कोणती कंपनी घ्याल तेही डिसाईड करा.